गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये आहोत, रिव्हिजन करत आहोत आणि त्यातला क्वेश्चन नंबर 2 बघतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फार स्पष्ट दिलंय की कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए, लक्षात घ्या, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय. एक्स हा ए चा कोऑर्डिनेट आहे आणि वाय हा बी चा कोऑर्डिनेट आहे आणि तुम्हाला डिस्टन्स ए बी शोधायचा आहे. अतिशय सोपा समय. एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू दिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय करायचं बघा. तुम्हाला हे ठरवायचं सगळ्यात पहिले की सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती. कोण मोठं आहे या दोघांमधलं? 7 मोठा, 1 मोठा आहे. कोणीतरी 1 म्हटलं ना आता. असं नका करू. 7 मोठा आहे ना. 7 इज ग्रेटर देन 1. मग काय करायचं बघा. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू मोठा नंबर मायनस छोटा नंबर. 7 मायनस 1. आन्सर किती आलं? 6 युनिट्स. झालं आन्सर. एवढंच करायचं. डिस्टन्स ए बी. इतकं सोपं आहे. मोठा नंबर कोणता आहे ते ठरवायचं, मग मोठा नंबर मायनस छोटा नंबर करून टाकायचा. सिंपल. आता इथे बघा, मोठा नंबर कोणता सांगा? 7. पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो. 7 इज ग्रेटर देन -3. परत एकदा डिस्टन्स ए बी विल बी 7 म्हणजे मोठा नंबर पहिले लिहायचा, कंपल्सरी मायनस साईन टाकायचा आणि मग पुढचा हा -3 लिहायचा. डिस्टन्स ए बी मायनस मायनस काय येणार? 7 + 3. आन्सर किती आलं? 10 युनिट्स. कळतंय नक्की? डाऊट आहे? ओके. थोडं पुढे चला. हे बघा, x = -3, y = -6. आता सांगा मोठा नंबर कोणता? मायनस निगेटिव्ह नंबर्स मध्ये छोटा नंबर सगळ्यात मोठा असतो, माहिती आहे सगळ्यांना. इथे काय येईल? -3 इज ग्रेटर देन -6. डिस्टन्स ए बी, मोठा नंबर, कंपल्सरी मायनस साइन, -6. इट्स व्हेरी सिंपल. सो डिस्टन्स ए बी विल बी -3 मायनस मायनस +6. तर डिस्टन्स ए बी तुम्हाला मिळेल -3 + 6 किती आलं? +3 युनिट्स. चुकून इथे लाईन सारखं झालंय. जस्ट एक मिनिट. समजले सगळ्यांना? डाऊट आहे? ओके. जाऊया पुढे. ह्याच्यामध्ये जे बाकीचे प्रश्न मी सोडले ते तुम्हाला करायचे आहेत होमवर्कसाठी. इझी आहे एकदम, फक्त सबट्रॅक्शन करायचं. ठीक आहे. ऑलराईट. पुढे बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड आउट विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. आता तुमच्याकडे पॉइंट दिलेत आणि कोणता पॉइंट मधोमध्ये हे ओळखायचं आहे. सगळ्यात पहिले तर मी हे विचारेल तुम्हाला की एकूण किती पॉइंट्स आहेत आपल्याकडे. बघून घ्या. रिपीट नाही करायचा कुठला पॉइंट. एकूण पॉइंट किती आहेत आपल्याकडे? 3च पॉइंट्स आहेत बघा ना, पी, क्यू आणि आर. रिपीट हो रहा है ना, पी अँड ऑल. पी, क्यू, आर असे 3 पॉइंट्स आहेत. हे बघा, ही समजा एक स्ट्रेट लाईन आहे. इथे मी पी काढतो, इथे क्यू काढतो आणि इथे आर काढतो. मला सांगा, हे पी क्यू आर लिहित असताना किंवा ड्रॉ करत असताना तोडविल मी तुला मागच्या लेक्चरला पण सांगितलं होतं मी. आता परतच्या वेळेला ऍक्शन असेल आणि ती कॅमेरा समोर असेल मुद्दाम. प्लस मध्ये तुला पण आलेल. हा, लक्षात ठेव. आणि तो एकटा नाही आला ते. ओके. तर पी क्यू आर जो आपल्याला इथे टाकलेला आहे, या लाईनवरती मी जे पॉइंट्स टाकलेत, मला एक सांगा, हा जो पॉइंट क्यू आहे हा मी मधोमध टाकलाय बी आणि आरच्या मधोमध, म्हणजे मिड पॉइंट वगैरे नाही म्हणायचं मला. पी और आर के बीच में रखा है ना किधर तो मैंने. आता मला सांगा, ये अरेंजमेंट ऐसा भी तो हो सकता था. आई कुड हैव डन इट दिस वे. हे असं पण असू शकत होतं. चेक. तुम्ही बघा, इथे क्यू मधोमध आहे पी आणि आरच्या, इथे क्यू आर आणि आरच्या पी मध्ये आहे एकदम सेंटरला. सेंटर म्हणजे मिडल मध्ये. क्यू आणि पीच्या मध्ये कोण इकडे? आर आहे. तर मी काही पण ड्रॉ करू शकत होतो. असं काय सिक्वेन्स मॅटर करत नव्हता की पी क्यू आरच पाहिजे. म्हणजे आपण एबीसीडी जसं क्रमाने शिकलोय, ए नंतर बी नंतर सी नंतर डी, तसं पी नंतर क्यू आला पाहिजे आणि क्यू नंतर आला पाहिजे, असा काही संबंध नाहीये मॅथ्स मध्ये. असा काही नियम नाहीये. इथे विचारलंय काय, लक्षात घ्या, कोणता अल्फाबेट मधील, विच अल्फाबेट विल बी इन द मिडल. दोन साईडला कोणते असतील आणि मध्ये कोणतं येईल. आता हे ठरवायचं कसं, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की कोण मध्ये लिहायचं हे ठरवणार कसं. समजतं ना आपल्याला काय करायचंय. आपलं विचारलं की कोणत्या अल्फाबेट मधील. तुम्ही लेट येणारे लोक, मी तुम्हाला परत सांगतो, त्या सगळ्यांच्या घड्याळात सेमच टायमिंगला असतात. टायमिंग फॉलो करायचं.
बसा. इथे विचारले कोणतं अल्फाबेट मधोमध येणार आहे. आता कसं कळणार हे कोणतं अल्फाबेट मधील, त्याची प्रोसेस बघा. हे बघा, सगळ्या शक्यता दाखवल्यात तुम्हाला. प्रोसेस सोपी आहे. ह्या तिघांपैकी सगळ्यात मोठा मेजरमेंट बघा, सगळ्यात मोठं कोण आहे? 10 आहे ते, डिस्टन्स पी क्यू. डिस्टन्स पी क्यू म्हणजे 10. आपण काय करूया, इकडे बघा, या इथे 10 लिहायचा. बाकीचे दोन मेजरमेंट्स कोणते कोणते आपले सांगा? 7 आहे आणि अजून आहे 3. ह्या दोघांचं कंपल्सरी ऍडिशन करायचं. बघा बरं, 7 + 3 10 येते का? येते. येस. मग आपण काय करायचं, 10 कोणाचा आन्सर आहे? डिस्टन्स पी क्यू. टाका इकडे डिस्टन्स पी क्यू. 7 कोणाचा आन्सर आहे? डिस्टन्स पी आर. 3 कोणाचा आन्सर आहे? डिस्टन्स क्यू आर. 10 डिस्टन्स पी क्यूचा आन्सर आहे. 7 डिस्टन्स पी आरचा आन्सर आहे. 3 हे डिस्टन्स क्यू आरचा आन्सर आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा? आपण नियम पहिले परत लाईक इन द राईट फ्रॉम द व्हेरी स्टार्ट मी सांगतो, फर्स्ट पासून सांगतो. सगळ्यात मोठा नंबर इथे लिहायचा. मोठा नंबर कोणता आहे? 10. तो 10 इथे लिहिला. बाकीचे छोटे ऍड करून टाकायचे. बघायचं की त्या दोघांचं ऍडिशन खरंच येत आहे का. येत असेल तर पुढे प्रोसीड करायचं, नसेल येत तर काय करायचं हे मी तुम्हाला दुसऱ्या गणितात सांगणार आहे. पहिल्या गणितात पहिले बघून घ्या. 10 म्हणजे डिस्टन्स पी क्यू आहे, 7 म्हणजे डिस्टन्स पी आर आहे आणि 3 म्हणजे डिस्टन्स क्यू आर आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? पी क्यू इज इक्वल टू पी आर प्लस क्यू आर. जो मोठा आहे ना सगळ्यात तो पहिले ड्रॉ करा. पी क्यू मोठा आहे सगळ्यात 10, तो ड्रॉ करा. इकडे बघा, इथे मी पी क्यू ड्रॉ करतो. इकडे पी येणार आणि शेवटी इथे काय येणार? क्यू. हे किती सेंटीमीटर आहे किंवा किती युनिट्स आहे? 10 युनिट्स, 10. आता पुढे काय बघा, पी आर 7 आहे आणि क्यू आर 3 आहे. पी आर 7 आहे, पी पासून आर पर्यंत किती डिस्टन्स आहे? 7. आर कुठे येईल? समजा इथं येईल. हे बघा, हे 7 आहे आणि हे क्यू आर किती आहे? 3. बरोबर की नाही? 7 + 3 किती झालं? 10. नक्की समजलंय का? कोण मध्ये आलं सांगा बरं? आर मध्ये आला. इथे काय लिहायचं? देअरफॉर वी कॅन से दॅट पी क्यू आर आर कोलिनियर पॉइंट्स. मित्रांनो, कोलिनियरचा अर्थ काय माहितीये का? एकाच लाईनवर. कोलिनियर पॉइंट्स एकाच लाईनवर आहेत हे सगळे. क्रम नाही मॅटर करत. मी पी क्यू आर लिहिले, तुम्ही पी आर क्यू पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी पी क्यू आर जस्ट लिहिलं, पी आर क्यू लिहिलं तरी जमेल, कारण कॉमा आहे इकडे. आणि आर इज बिटवीन, हे लय महत्वाचं आहे, कारण हे विचारलंय आपल्याला. काय दिलं बघा, फाइंड आउट विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. आर इज बिटवीन पी अँड क्यू. आर इज बिटवीन पी अँड क्यू. सोपं आहे, पहिल्यापासून बघायचंय. सगळ्यात मोठं माप इथं लिहा, उरलेले दोन्ही मापांचं ऍडिशन करा. जर ह्या दोघांचं ऍडिशन हे होतंय तर पुढे आपण काय करतोय बघा. 10 कोणाचं माप आहे? डिस्टन्स पी क्यू. इथे टाकून द्या डिस्टन्स पी क्यू. 7 कोणाचं डिस्टन्स पी आर, टाकून द्या इकडे. 3 कोणाचं आहे? क्यू आर, टाकून द्या. वी कॅन से दॅट पी क्यू आर आर कोलिनियर पॉइंट्स. पी क्यू आर कसे पॉइंट्स आहेत? कोलिनियर पॉइंट्स आहेत, म्हणजे एकाच लाईनवर असणारे पॉइंट्स आहेत. पुढे आर इज बिटवीन पी अँड क्यू. आपल्याला कळतंय की आर मध्ये पी आणि क्यूच्या. क्लिअर आहे एकदम? डायग्राम कसा काय ड्रॉ केला बघा. डायग्राम ड्रॉ करताना पी क्यू सगळ्यात पहिले ड्रॉ केला, कारण तो मोठा आहे. जो मोठा असतो तो पहिले ड्रॉ करायचा असतो. ड्रॉ केल्यानंतर पी आर किती आहे? 7 आहे. 7 छोटा आहे ना, 10 पेक्षा कमीच असणार आहे तो एक अंदाजे टाकले इथे आर बाय काय म्हणतात त्याला, प्रोबॅबिलिटी. म्हणजे अंदाजे तुम्ही आर टाका. काही मुलं आर इथे टाकतील, अगदीच मध्ये नका टाकू, थोडंसं कोपऱ्यात टाकलं तरी जमेल. पी आर इज 7 आणि पुढचं 3. आता अजून आयडिया लागेल तुम्हाला जेव्हा मी नेक्स्ट सम करेल. हा नेक्स्ट सम बघून घ्या. इथे काय विचारलं बघा. आता इथे पॉईंट्स मला सांगा कोणते कोणते पहिले. 3 पॉईंट सांगा मला. नाव काय आहेत? आर एस टी. ओके, नो प्रॉब्लेम, आर एस टी. आता तुम्हाला 2 मिनिटात कळेल बघा फरक काय. सगळ्यात मोठं अंतर सांगा मला काय. सगळ्यात मोठं अंतर, सगळ्यात मोठं अंतर आहे 8. चला लिहून घेऊया आपण इकडे. 8 इज इक्वल टू, छोटे 2 ऍड करा. होतं का रे? नाही मॅच होत ना, मग इथे नॉट इक्वल टू टाकायचं. इक्वल टूला कट करायचं. इथे काय लिहायचं? सरळ सरळ बघा. हिअर 8 कोणाचा आन्सर आहे? आर एसचा. इथे का डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू 6 कोणाचं आहे? डिस्टन्स एस टी
प्लस डिस्टन्स RT. Therefore RST are नॉट कोलिनियर. इथं सरळ सरळ काय लिहायचं, हे कोलिनियर नाहीत म्हणजे एका रेषेवर नाही आहेत. इथं प्रश्नामध्ये विचारलंय बघा, इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. म्हणजे जर कोलिनियर नसतील पॉइंट्स सांगा तसं. सांगितलं आपण बघा, हे कोलिनियर नाही आहेत का, कारण हे डिस्टन्सच मॅच होत नाही. आता जर डायग्राम वाईज हे तुम्हाला शिकायचं असेल तर डायग्राम वाईज पण दाखवतो तुम्हाला मी. लक्ष द्या, सगळ्यात मोठं अंतर मला परत एकदा सांगा कोणतं आहे. 8 म्हणजे RSचं अंतर आहे. चला ड्रॉ करूया आपण. इकडे R आहे, इकडे S आहे. RSचं अंतर किती आहे 8. RSचं अंतर आहे 8. पुढे RT बघा किती, RT 4 आहे म्हणजे R पासून T पर्यंत. समजा इथे T आहे, R पासून T पर्यंत किती आहे 4. आता मला सांगा ST किती दिले बघा, ST 6. मला सांगा हे 6 असेल का. हे जर 6 असेल तर हे 8 येणारच नाही ना. का सांगा बरं, काय प्रॉब्लेम आहे. ऍडिशन काय होते, वाढती ना ऍडिशन आहे बघ ना. 6 आणि 4 किती होते ऍडिशन, 10 होतीये. तेव्हा की हे टोटल ऍडिशन किती येते 8. कळालं का डायग्राम वाईज काय प्रॉब्लेम आहे. डायग्राम वाईज असं होतंय की हे 4 पकडू शकतो आपण, तर पुढे पण 4च असलं पाहिजे ना. पण पुढे किती येते 6. 6 + 4 किती येते 10, जे की अलाउड नाहीये. त्याच्यामुळे हा डायग्राम पॉसिबल नाहीये. ठीक आहे, चला पुढे. अजून एक घेतलं बघा एक्झाम्पल मी. सांगा सगळ्यात मोठं मेजरमेंट कोणाचं आहे. MN दॅट इज 12. छोटे 2 ऍड करा. होतंय का, नाही होते, कॅन्सल करा. 12 इज नॉट इक्वल टू 11 + 8. डिस्टन्स MN इज नॉट इक्वल टू 11 म्हणजे कोण, डिस्टन्स. सांगा चला पटापट उत्तर देत चला. डिस्टन्स काय इकडे LM प्लस डिस्टन्स NL. ओके, therefore we can say that पॉइंट्स, कोणते पॉइंट्स आहेत रे, LMN आर नॉट कोलिनियर. समजतंय, डाऊट आहे. जर नॉट इक्वल आलं तर सरळ सरळ काय म्हणायचं, नॉट कोलिनियर. हे नॉट इक्वल आलं तर डायरेक्ट म्हणायचं नॉट कोलिनियर. इट्स व्हेरी सिम्पल. कोलिनियर म्हणजे काय, एक रेषीय बिंदू, आणि नॉट कोलिनियर म्हणजे एक रेषीय नसलेले बिंदू, म्हणजे एका रेषेत नसलेले. म्हणजे एका लाईनमध्ये LMN येत नाही, LMN एका लाईनमध्ये येत नाही म्हणजे नॉट कोलिनियर. आणि कोलिनियर म्हणजे येतात. सिम्पल आहे. थोडक्यात लाईनवर असणाऱ्या पॉईंट्सला कोलिनियर म्हणतात. चला पुढे क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 बघा काय म्हणतं. ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ABC आर सच दॅट डिस्टन्स AC is 10, CB is 8. फाइंड डिस्टन्स AB कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. आता नीट लक्षात घ्या, हा ओपन एंडेड क्वेश्चन आणि महत्वाचा प्रश्न आहे. आत्ताच्या प्रश्नांपैकी आजच्या लेक्चरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे. आपण एक काम करूया, याला वेगळं शूट करूया. ठीक आहे, तुम्ही बाकीचं कॉपी करायला घ्या. चला तो पण फास्ट.